सोमनाथले ऑन द वे टू सोमनाथ मंदिर. टायगर, चार्ली, हमजा अली अन्सारी. अरे टाइगर एक कदम अगर पीछे जाएगा तो उसे पीछे नहीं कर. जय सोमनाथ महाराज. जय सोमनाथ. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर. आणि अशा तऱ्हेने अभिजितच्या आयफोन मध्ये आम्ही सगळ्यांनी खूप छान फोटो काढलेत आणि धन्यवाद तो अभिजित. तू अशीच प्रगती कर आणि आता आयफोन 17 प्रो घे नेक्स्ट ट्रिप साठी. ओके. आणि या गोष्टीला महेंद्र, आमचा मित्र महेंद्र अनुमोदन दिला त्या गोष्टीला. काही भावनिक आणि आर्थिक सपोर्ट लागला तर तो करावा अशी त्यांना नम्र विनंती करते ते. आपल्याला आर्थिक सपोर्ट तरी करायची पडली तर अभिजितला फोन करावा सगळ्यांनी. म्हणजे आता त्यांना 8वा वेतन चालू झाल्यामुळे त्यांना आर्थिक काही सोमनाथ श्री क्षेत्र सोमनाथ ज्योतिर्लिंग अतिशय पावन ज्योतिर्लिंग. हजारो वर्षांचं आक्रमण तोडून सुद्धा एखादं मंदिर उभं राहतं तर याचं पावित्र्य आपण लक्षात घेऊ शकतो. खूप छान असं 12 ज्योतिर्लिंगांपैकीचं एक ज्योतिर्लिंग आमचं आज पूर्ण झालं. महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग आहेच पण आज सोमनाथ, उद्या नागेश्वर असं ज्योतिर्लिंगांची जी काही क्षेत्र आहे तिथून एक अनुभूती, एनर्जी, ऊर्जा आपल्याला मिळते असं म्हणतात. त्याच ऊर्जेचा एक अनुभव 2026 वर्ष महादेवाचं दर्शन आणि सुरू झालेलं आहे. आणि धन्यवाद टू अभिजित, महेंद्र, अनिल. लुकिंग फॉरवर्ड इन 2026. भारतीय धर्मक्षेत्र तीर्थस्थळांसाठीचा एक आदर्श तीर्थक्षेत्र म्हणू शकतो, जिथे स्वच्छता आणि भक्ती या दोन्ही गोष्टींचं योग्य मॅनेजमेंट करून तीर्थक्षेत्राचं पावित्र्य पण राखले जाते. आता आम्ही करतोय हे समुद्र दर्शन मार्ग आहे, जिथून मंदिराचं अतिशय चांगलं मनोरम दृश्य दिसतं आणि निसर्गाची साथ पण आहे. अशीच सगळी तीर्थक्षेत्र भारतातली झाली तर भक्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात. आता इथून पुढचं आम्ही जवळचे जे काही तीर्थक्षेत्र आहेत, त्रिवेणी संगम असेल, भालका तीर्थ असेल आणि त्यानंतर लेझर शो सोमनाथ मंदिराचा, याचा आस्वाद घेणारे सकाळपासून उपाशी असलेले आमचे पर्यटक, त्यांचं थोडंसं आपण आता पेटपूजा करूया. महेंदर पाजी आणि आम्ही नारळ का मलई. सोमनाथ बीच, सोमनाथ ज्योतिर्लिंग तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे समुद्रकिनारी बसलेलं आहे. तिथलंच हे असा सोमनाथ बीच आणि आपल्या मागे आता त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमला आपल्याला जायचं आहे. अंधार झाला आहे आणि त्यानंतर मंदिरावरच लेझर शो होणार आहे. मंदिराचा लेझर शो पण खूप छान आहे, तो आपल्याला बघायचा आहे. मंदिर दर्शनानंतर एक रिलॅक्स करण्यासाठीचा हा चांगला स्पॉट म्हणू शकतो.
त्रिवेणी संगम नदी कपिला, नदी हिरण, दोन नद्यांचा संगम समुद्राला मिळतो म्हणून याला त्रिवेणी संगम म्हणतात. सोमेश्वराय सोमेश्वराय सोमेश्वराय. पाण्यामध्ये बदक सोडलेत खूप सारे. आता सगळे ते आपल्या घराकडे परत आहे. असा त्रिवेणी संगम. आता याच्यानंतर सोमनाथचा लेझर शो होणार आहे. सोमनाथचा लेझर शो पाहू आपण.